येवल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवरती आहे, मालवणमध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवरती आहे, निलेश राणेंना मोठं यश मिळताना दिसतंय। औसामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी 23 पैकी 17 जागांवरती आघाडीवर आहे। तर येवल्यामध्ये सुद्धा अजितदादांनी कमाल केली आहे। भगूरची जी नगरपालिका आहे ती सुद्धा अजितदादांनी शिवसेनेकडनं खेचून आणलेली आहे। औस्यामध्ये सुद्धा खूप रंजक चित्र पाहायला मिळतंय। मुरगुडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा फडकलाय। 16 नगरसेवक विजयी झालेले आहेत। डहाणूची मतमोजणी सुरू झाली आहे। भाजप पिछाडीवरती आहेत आणि शिंदेंनी बाजी मारली आहे किंवा ते आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। डहाणूमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र माछी हे सध्या आघाडीवर आहे। सांगलीच्या आटपाडीमध्ये काय होतंय, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांची एक प्रकारे आघाडी आपल्याला पाहायला मिळते। आणि 4 ठिकाणची दृश्य आपण विविध ठिकाणची बघतोय। आता अर्थातच जल्लोषाला जी आहे ती ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे। आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय, गुलाल उधळण्यात येतोय, कारण अर्थातच निकाल हाती येतोय। जवळपास 1 तास आता उलटून गेलेला आहे ज्ञानदा आणि 81 ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे। 187 पैकी बहुतेक निकाल त्यांच्या बाजूने जाताना दिसत आहेत। शिवसेना 37, राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरद पवार 8, ठाकरेंची सेना 6, इतर 15 आणि 4 दृश्य वेगवेगळ्या ठिकाणची आपण बघतोय, जिकडे वेगवेगळे उमेदवार जिंकले आहेत आणि त्यांची विजयोत्सवाची दृश्य। डहाणू भाजप पिछाडीवर, शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर। करमाळा शहर विकास आघाडीच्या उमेदवार मोहिनी सावंत जिंकल्यात। करमाळ्यातनं एक मोठी अपडेट। अकोट एमआयएमच्या फिरोजा राणा आघाडीवर आहेत। अकोट मधली अपडेट, एमआयएमने तिकडे बाजी मारलेली दिसते, कारण एमआयएमच्या उमेदवार आघाडीवर। चोपड्यामध्ये भाजपच्या उमेदवार साधना नितीन चौधरी या आघाडीवरती आहेत। अजित पवारांनी औसामध्ये सुद्धा प्रचंड